आहे कडबगी. अक्कलकोट स्टेशनला असं काही मोठी सिटी किंवा इथं ट्रेन येते, मालगाडी आहे कदाचित, तर त्यामुळे फाटक पडले. हा असा एरिया. आणि तक्रार म्हणायची, गोड तक्रार होती, पण आले तर घाईतच यायचं. पण असा परिसर आहे आजूबाजूचा. व्हिडिओला सुरुवात करतो. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अक्कलकोटवरून निघालो आमच्या गावी, म्हणजे कलिपर्गीला. आणि हे अक्कलकोट स्टेशन जवळ गाव आहे. गावाचं आहे कडबगी. अक्कलकोट स्टेशनला असं काही मोठी सिटी किंवा काहीच नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतंय की अक्कलकोट स्टेशनवरून अक्कलकोट स्वामी समर्थाचं मंदिर जे आहे जवळ आहे, पण इथून जायला गाड्या बिड्या खूप कमी आहेत. बसेस ते असतात, असे वेळेवरती नसतात की स्टेशनला उतरलं की पटकन गाड्या आहेत, असं नाही आहे. तुम्हाला हा एरियाही दाखवते बॅक कॅमेराने. कारण बऱ्याच मैत्रिणींनी अक्कलकोट स्टेशन रिझर्वेशन केल्यानंतर मला विचारतात की आम्ही हे केलंय, कारण अक्कलकोट मंदिर आणि स्टेशन खूप लांब पडतं, म्हणजे इथून सोय नाही आहे. सोलापूरवरून गाड्या भरपूर आहेत. तर थांबा, आता हे दाखवते मी. तर मी कारमधूनच दाखवते. अक्कलकोट स्टेशन लिहिलेलं पण दिसत नाही का? कार थोडं थांबवू शकतो का? ते नाही दिसत आहे. चालेल, इथं आहे चौकी आहे आणि इथं छोटे 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 असे दुकानं आहेत, म्हणजे नाश्ता बिष्ट्याचे असं. तर हा एवढंच आहे. हे अशा गाड्या असतात, त्या भरेपर्यंत थांबावं लागतं. आणि इकडे असे छोटे छोटेसे दुकान आहेत, म्हणजे हा एवढाच एरिया आहे. हे अक्कलकोट स्टेशनच्या बाजूचा एरिया. आणि आतमध्ये इकडे थोडं आत गेलं इथं कडव या नीला हिंदू. हा, ह्याला मेन गाव कडबगाव बोलतात. हे मेन इथं आहे ह्याच्या स्टेशनच्या जवळ. मेन गाव आतमध्ये आहे. तर आता इथं रेल्वे फाटक येतं अक्कलकोट स्टेशनचं, ते दाखवते मी तुम्हाला. घाणगापूरला जाणार आहे. अक्कलकोट स्टेशनचं हे जे आहे आता रेल्वे फाटक इथं बंद आहे गाडी जाईपर्यंत. कुठलं ट्रेन आहे, किती वाजलेत? मग उद्यान आहे मग कुठली तर आहे. तर हे असं आहे. इथं ट्रेन येते, मालगाडी आहे कदाचित, तर त्यामुळे फाटक पडले. हा असा एरिया. आणि बघा 4 वाजलेत. इकडचं हे शेती दिसते मागं, बघू शकत नाही, इतकं ऊन आहे. मालगाडी आली. मी तुम्हाला असं दाखवते. हे बघा, ये मालगाडी. तर हे आहे अक्कलकोट स्टेशन. भारतीय रेल मालगाडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बहुतेक इथून घाणगापूरला ते जाणार असेल ती गाडी आहे. काहीही दिसत नाही, असे डोळे चमकत आहेत. खूप ऊन आहे, बघू शकत नाही. किती वाजलेत रे बाळा? 4:48 म्हणजे 4:45 झालेत. हां, तर असं कडकडीत ऊन आहे. बापरे, असं फाटक ओळगडल्यावर तिकडच्या गाड्या इकडं, इकडच्या गाड्या तिकडं. आणि हे अक्कलकोट काय हो, बरोबर आहे, कारण ट्रॅव्हलर आहे ना ते. हां, को फिरायला आलेत इकडं. बोलतील हे नाही आहे वरती, ब्रिज नाही. ब्रिज नाहीच आहे, कधी हे काम चालू आहे ब्रिजचं. हे बघा, हे अक्कलकोट रेल्वे स्टेशन. तिकडेच रेल्वे, म्हणजे हे समोर दिसतं, हे समोर दिसतंय. इकडं काम चालू आहे ब्रिजचं. ते आहे लिहिलेलं पण आहे तिथे. छोटस प्लॅटफॉर्म आहे. सगळे इकडून झुडपच दिसायला लागले. हे तर एक ब्रिज आहे वरती, असं दिसतं. सगळ्या भिंती दिसायला लागल्या. हे 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 असं मालगाडी येऊन उभी राहिली. आम्ही ह्या स्टेशनवरून जास्त जायचो आधी. हां, आता कारमधून जाते. आधी बाईकवरून जात होतो, बसने येत होतो, चालत येत होतो. आणि हे आमचा गावाला जायचा रस्ता. अक्कलकोटवरून बरोबर अगर तुम्ही बाय रोड किती वेळ लागतो? अर्धा तास. किलोमीटर मध्ये सांगायचं.
किलोमीटर मध्ये ना किती किलोमीटर आहे सांगा? 20. पण वेळ लागतं की ही अशी गाडी येऊन थांबली मध्येच रेल्वे तर गेलं किती वेळ असं म्हणतो. किलोमीटर नाही सांगत, वेळच सांगतात. तर अक्कलकोट पासून माझं गाव 20 किलोमीटर आहे. हे नारळाचे झाडं बघ पिलं. हे तंडा आहे. तंडा तंडा म्हणजे माहितीये का? तांडा. तंडा मी तंडा बोलते. तांडा म्हणजे इथं बंजारी लोकांची ही वस्ती असते आणि त्यांचं हे पण रेसप खूप वेगळा असतो. हा, लमाणी तांडा बोलतात त्याला. तर आता हे यांचे छोटे छोटे असे मस्त घर आहेत. आता खूप मोठमोठे घरं पण व्हायला लागलेत. वेगळं त्यांची एक पूर्ण असं त्यांचं शेत हे असं वेगळंच असतं. म्हणजे ते त्यांचे सगळे समाजाचे लोक तिथं असतात. घर मस्त बांधलंय समोर. हे समोरचं घर. माहेर दाखवलं, सासरचे लोक दाखवले आणि तुझं गाव कधीच तू दाखवलं नाही. ते खूप जणांचं नेहमीच तक्रार म्हणायची, गोड तक्रार होती. पण आले तर घाईतच यायचं, पण कार्यक्रम करायचं निघून जायचं. मेन इकडे काय रेंजचा इतका इश्यू असतो आणि मोबाईल माझा फुल होतो. ह्यावेळेस मी पेनड्राईव्ह घेऊन आले, म्हणजे शूट केलेले सगळे क्लिप मी त्याच्यात ठेवून देणार आहे. त्यामुळे मी म्हणले नाही ह्यावेळेस आपण दाखवूया, वेळ काढून आलोय तर. खूप छान वाटतं. ॲक्च्युली सगळा उन्हाळा आणि हे असं काळं रान बघितलं की थोडंसं वाटतं, पण शेवटी आपलं गाव ते आपलं गाव असतं. निवांत आणि छान. खूप राहायचो आम्ही, नेहमी सुट्टीला ते यायचं. अलीकडे मुलांचे शिक्षण चालू झाले, येणं कमी झालं. म्हणजे असं नाही की येत नाही, पण आता बऱ्यापैकी रोड खूप छान केलेत. आधी पाऊस आला तर जमायचंच नाही, म्हणजे चालतच जावं लागायचं, नाही तर बैलगाडी ही एकच सोय होती त्यावेळेस. आता बैलगाड्या खूप कमी दिसतात. तू बैलगाडीत बसलेस पिल्लू? हा मग, कारण इथून रस्ता बंद झाला की तू एकच आहे, बैलगाडीनेच जायचं गावी. म्हणजे आपले घरचे बैल असतात, गाडी असते, मग त्याच्यात असं 5-6 जण, जास्त पण नाही, बैलांना वजन सुचलं पाहिजे असं. आधी बैलगाडीची शर्यत पण लावायची. हे मोड आहे, इथून आमच्या गावाला सुरुवात. हे माझं न झाल्यावर दरवर्षी सांगायचे डांबरी रोड होणार आहे, डांबरी रोड होणार आहे. 25 वर्षे लागलं डांबरी रोड व्हायला. खडकाळाच असायचा, एकदम छान रोड केले. म्हणजे गाडी घेऊन जायला का भीती वाटत नाही. नाहीतर थोडीशी गाडी घ्यायची, परत रानातून जायचं. 4 व्हीलरचं तर विचार करू शकत नाही, बाईकने जायचो कसं तरी. आणि शेतामध्ये हे घर आहेत, मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे ह्या साईडला. हे असं छान झाले रोड पहिले. आणि इकडं लिंब हे दाखवायचंच आहे, हे इकडचे सगळे शेती जी आहे ती. तर समोरून मी तुम्हाला दाखवते. रोड आहे, एका साईडला सगळे असे घरचे काम झालेले आहेत. बरेचसे बंगले आहेत गावाच्या सुरुवातीला. जे आधी गावात राहायचे ते आता इकडे बाहेर येऊन राहतात थोडेफार. ह्या साईडला सगळे बंगले बांधले. त्यानंतर ह्या साईडचा परिसर शेतीचा आहे. आधी खूप हिरवळ राहायची, कारण पावसाचं प्रमाण जास्त राहायचं. आता पावसाचं प्रमाण खूप कमी झालं आहे, त्यामुळे हिरवळ कमी दिसते. गावात एंट्री केल्यानंतर हे सभामंडप बोलतात ते तिथं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर छोटंसं तुम्हाला मंदिर दिसतं आणि हे आहे मेन मारुतीचं मंदिर. आणि इथून एंट्री केलं, कुठल्याही बाजूने आलं तर हे आधी मंदिर दिसतं. त्यानंतर हे आहे आमच्या चुलत सासूबाईचं घर, हे आमच्या शेजाऱ्यांचं घर. त्यानंतर एक कट्टा आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे. त्यानंतर हा आहे आमचं घर. ह्या घरचं पूर्ण व्हिडिओ मी लवकरच शूट करणार आहे. आत्ता आम्ही येऊन पोहोचलो. आत्ता बघूया, रात्री भेटूया जेवण झाल्यानंतर. आल्यानंतर मोबाईल बंद पडला, नेट नाही, म्हणजे चार्जिंग संपला. आत्ता घेतो तर अंधार किरे माळवदावर, म्हणजे माळवदावरती आलं. माळवद म्हणजे कन्नडमध्ये माळी बोलते ते, मराठीत माळवद आणि इंग्लिशमध्ये टेरस, म्हणजे जास्त करून टेरस आहे. इथं लाईट आहे आणि एवढा अंधार पडलाय. तुम्हाला मी दाखवते गावचं वातावरण. जेवलोय आणि यार मुच्चा होता इथे सगळे. हा असा परिसर आहे आजूबाजूचा. आत्ता थोडीशी लाईट चालू केले. हे असं घरासमोर आहे, तिकडं समोर एक
छोटस इथं लक्ष्मीचं मंदिर आहे, तिकडं मोठं मंदिर आहे दाखवणार आहे. आणि हे आजूबाजूला असं लाईट जे दिसतं ना तुम्हाला एक मी दाखवते. हे जे आता कसं लक्षात नाही येणार आहे, जे आता मी हे जे लाईटी दिसतात ना हे दुसरं गाव आहे. छोटे छोटे गाव आहेत असे जवळजवळ. तुम्हाला मी हे असं घर आहे आणि इकडे बघा ಈಗಿಲ್ಲಿನ್ನು ಹಣದ್ರ ಕೊಳ್ತಾಡ್ದಾಗ ನೀರಿಲ್ಲ ಅಲ್ರಿ ಒಟ್ಟ ಅವು ಅಚಾನಕ್ ಗಪ್ಪಗೆ ಒಳಗತ್ತೆ ಸಿದ್ದುನು ಸಣ್ಣ ಹೊಡೆದಿಲೆ ಒಂದೇ ದಿನದಾಗ ಮೋಕಳ इकडे ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀರ ಅಲ್ಲಿ ಅವರಲ್ಲಿ ನೀರು ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ನ್ಯೂಸ್ ಬರಲೆ सगळी चर्चा चालू आहे पाण्याचं जे काही आहे कन्नड बोलतात त्याच्यामध्ये. हे इकडे घर आहेत, अंधारात काहीच दिसत नाहीये. तर आणि ह्या जुन्या भिंती घर आहेत जे पडलेले आहेत. उद्या मी प्रयत्न करणार आहे, पण खूप म्हणजे खूप कडक ऊन आहे, त्यामुळे बाहेर नाही. रेंज नाही आहे बिलकुल, कोणालाही मेसेज करता येत नाही. झाड आहेत मोठे मोठे. तो पिक्चर आठवतोय मला असा की ह्याच्यामध्ये अंधारात शीन घेताना अशाच ठिकाणी जाऊन शीन घेत असते. बरेच जुने जे घर आहेत ते पडलेले आहेत. तर टेरेसवरून पूर्ण मी सगळं परिसर दाखवले आणि असंही जेवल्यानंतर थोडंसं राऊंड मारतो. सगळ्यांचे गप्पा चालू होते, तर मी खाली आले. म्हणले चला आपण रात्रीचं हे मारुती रायाचं मंदिर दाखवूया. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. आत्ता चावी लावलेले, त्यामुळं आत जाता येणार आहे. बाहेरूनच दाखवते. आणि हे जे वरती पतंग लावलेलं आहेत, आत्ता हनुमान जयंती झाली त्यावेळेस सगळं ते सजवलेलं आहे. आणि चहू बाजूने तुम्ही फिरून पाहू शकता, खूप सुंदर आहे. आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरात सगळ्या गावामध्ये हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा मारुती राया. इकडं छोटंसं दुसरं मंदिर आहे. मग पुढे मोठा ओटा आहे, झाडं आहे, तिथं मस्त असे गप्पा करत सगळेजण गावकरी बसतात. कारण आता उन्हाळ्यात शेतीचे जास्त कामं नसतात. तर एक बाजू ही इतकी प्रकाशमय आहे आणि दुसरी बाजू मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला पूर्ण असा काळोख दिसतो. आत्ता लाईटिंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दुसरी बाजू कशी आहे. तर ही आहे मंदिराची बाजू आणि ही आहे समोरची बाजू, जिकडच्या सगळ्या लाईटी बंद केलेल्या आहेत, सगळे लोक हे केलेले आहेत, झोपले. तर ती बाजू पूर्ण असं अंधारमय आहे. आणि इकडं जे आहे मंदिराचे इथलं पूर्ण प्रकाशात आहे. हे मंदिराचं दुसऱ्या बाजूचा परिसर आहे, जे खूप खुल्ली अशी जागा आहे आणि खूप छान केलेलं आहे. तुम्हाला झाडं दिसतात. पाठीमागे तर मी गेलेच नाही, हे तिन्ही बाजूने मी तुम्हाला दाखवले. जेव्हा मी मंदिर पूर्ण दाखवेन, गावातले खूप सारे असे छोटे छोटे मंदिर आहेत ज्याचे त्याचं तो खूप असं माहिती आहे जे पुजारीच देऊ शकतात. आजचा व्हिडिओ मी इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गावाकडचे व्हिडिओ बनवणार आहे, मला हे करायचं आहे. बघूया कसं होतं ते.